म्हणून भारत देशामध्ये पुन्हा तेच शासन प्रस्थापित करणारे, विषमतेची नौका समतेच्या किनाऱ्यावर घेऊन जाणारे सर्व काही नाकारले होते अधिकार. माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता. म्हणून आभाळाने नाकारलेल्या पंखामध्ये सामर्थ्य देणारे, अगदी शोषित, वंचित, शूद्र, अतिशूद्र, बहुजन समाजाचे उद्धार करते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि प्रतिमांना या ठिकाणी मी प्रथम अभिवादन करते. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, माता भीमाई, माता रमाई, माता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले यांच्याही कार्यास वंदन. आणि आजच्या या कार्यक्रमास उपस्थित असलेले जिल्ह्याचे सरचिटणीस आदरणीय पवार सर, आदरणीय परार सर, आदरणीय जाधवताई आणि सर्व विशेषतः ज्यांच्यासाठी आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला तो म्हणजे प्रथम ज्या महिलांनी एवढे कष्ट करून आणि एवढा त्रास सहज नाहीये समाजामध्ये जाऊन महिलांच्या घरोघर पोहोचून महिलांना तयार करायचं, काय अध्यक्षपद आहे, काय सरचिटणीस आहे, काय कोषाध्यक्ष आहे, ज्यांना हा शब्द कधी माहिती नव्हता अशा महिलांसाठी हे पद निर्माण करून भारतीय बौद्ध महासभेची ग्राम शाखा, महिला वर्ग आणि पुरुष वर्ग अशा 2 शाखा आपण निर्माण केल्या आणि त्याचं उद्घाटनही केलं. इतक्या काही तुम्ही काय म्हणतात कौतुकास्पद पात्र आहात म्हणून तुम्हाला सर्वांना जिल्ह्याच्या अध्यक्ष, आपल्या ग्राम शाखेच्या अध्यक्षा, त्यांची कार्यकारिणी, पुरुष शाखेच्या अध्यक्ष, त्यांची कार्यकारिणी, आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि संगणक तालुक्याच्या अध्यक्षा आदरणीय शैलाताई आणि विशेषतः ज्यांना मी मालुंजाला बघितलं होतं अशा खराब ताई की ज्यावेळेस त्या बोलत होत्या त्यावेळेस मला तेव्हा आठवलं होतं मी ज्यावेळेस स्टेजवर बोलायला उभी राहिली होती तेव्हा माझे पाय लटलट लटलट कापत होते. पण मी ताईंना जेव्हा बघितलं तर ताई इतक्या छान बोलत होत्या आणि आज महिला आपण इतक्या तयार झालात. वास्तविक पाहता इतकी स्टेरिंग माईक हातात घेतल्यानंतर बोलता येत नाही. आपण घरात बसल्यानंतर पाठीवर बोलतो, गावभर बोलतो, जे नको ते बोलतो असं, पण इथं आले की मात्र तपपम होतं नाही का, आपली अशी परिस्थिती. पण अशा परिस्थितीत सुद्धा आपण इतकं छान कार्य मालुंजा डिग्रस या ठिकाणी केलं म्हणून मी तुम्हाला पुन्हा धन्यवाद देते. आणि विशेषतः हे काम तुम्ही एकटीच नाही, हा वर्ग सोबत आहे तोपर्यंतच आपण काही करू शकतो. या वर्गाला आपण सोडू शकत नाही. कारण काय आहे, ही रथाची 2 चाकं आहेत, ही संसाराची 2 चाकं आहेत, ही चळवळीची 2 चाकं आहेत आणि त्याच्यातलं एक चाक आपण बाजूला ठेवलं तर एक चाक पळत नाही नाही का. त्याला काहीतरी पूर्वी ना टांगा म्हणायचे, टांगा. आणि मग त्या टांग्यासारखं स्वरूप जर त्या चळवळीला, त्या कुटुंबाला, त्या संसाराला, त्या समाजाला असेल तर एक टांगी घोडा काय उपयोगाचा नसतो नाही का. आणि म्हणून आपण ही चळवळ दोन्ही मिळून करतात. आणि विशेषतः इकडच्या भागामध्ये मला माहितीये इकडे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य खूप आहे आणि अहमदनगर जिल्ह्याचाच हा भाग आहे. पण अहमदनगर जिल्ह्याच्या त्या भागाकडे दक्षिण भाग आहे नाही का, म्हणजे पाथर्डी, शेवगाव इकडे थोडं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम कमी आहे. आले असतील, नगरला बाबासाहेब आले आहेत, परंतु संगमनेर तालुका इकडे खूप दिग्विजय, म्हणजे मला माहित नाही काय अर्थ आहे आपले संगमनेरचे कोण आहेत आपले रूपवते ही जी मंडळी आहेत. तर आता इथे जर मी नावं ऐकली तर सगळे भालेराव मनतोडेच आहेत, तिसरा कुणीच नाही. आता आम्ही अशा ठिकाणी राहिलो की कारखाना एरिया आमचं गाव आहे, पण सर्व प्रांतातले म्हणजे राजस्थान म्हणू नका, हरियाणा म्हणू नका, उडपी युपीचे म्हणू नका, सगळे लोक कामाला आले असतात नाही का. आणि त्यांच्यामध्ये नेतृत्व करायचं, त्यांच्यात उभं राहायचं सहज असं समजतं. पण गावामध्ये विशेषतः खेड्यामध्ये हे काम करणं आणि तुम्ही करताय ते खूप खूप छान आहे. आणि म्हणून हेच काम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची परिषद घेतली होती महिलांची. आणि त्या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना सांगितलं होतं, काय सांगितलं होतं, माझ्या महिलेची, माझ्या बहिणीची ओळख कशी असते आणि आम्हाला कसं म्हणून ओळखलं जात होतं. आमची जी राहणीमान होती, जी समाज व्यवस्था आमच्यासाठी निर्माण झाली होती, आम्हाला एवढं गुलामीत ठेवलं होतं विशेषतः महिलांना
मग ती कोणत्याही जातीची असू देत. कारण आम्हाला बौद्ध धर्म ऐकण्यापूर्वी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशामध्ये आमच्यासाठी काय केलं आणि आमची अवस्था कशी होती, ही अवस्था बदलली कशी आणि बदलण्यासाठी त्यांना काय त्रास झाला, काय दुःख झालं, काय त्याग करावा लागला, किती अपमान सहन करावा लागला, हे आम्हाला समजलं पाहिजे. इतकं सहज, इतकं सुंदर हे जीवन आम्हाला मिळाले, इतकं सोपं नव्हतं ते. इथे आपले पूर्वज जो माणसं वृद्ध माणसं इथं बसली आहेत, त्यांना माहिती आहे जो समाज गाव कसा बाहेर राहत होता, ज्या समाजाला रस्त्याने चालण्याचा अधिकार नव्हता, जो समाज शिक्षण घेऊ शकत नव्हता, जो समाज चांगला राहू शकत नव्हता, ज्या समाजाला चांगलं घर सुद्धा नव्हतं, अशा समाजाचं नेतृत्व मृत अवस्थेत असलेला हा समाज, या समाजाला जागृत करणं, या समाजामध्ये संजीवनी फुकणं, या समाजाला श्वास देणं. अहो, कुत्री मांजरी तरी चांगलं जीवन जगत होते, याच्यापेक्षा बेहतर आम्ही जीवन जगत होतो. याच्यापेक्षा आम्हाला वाईट वागणूक दिली जात होती. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मी इतका शिकला सवरलेला पुरुष असून सुद्धा या समाज व्यवस्थेने मला किती त्रास दिला. तुम्हाला माहिती आहे सयाजीराव गायकवाड बडोद्याला शिक्षण नोकरीसाठी गेल्यानंतर त्यांना कशा पद्धतीने वागणूक दिली. आम्हाला पाणी पिऊ देत नव्हते. ज्या निसर्गाने हे निर्माण केलं पाणी आहे, ते पाणी सुद्धा आम्हाला पिऊ देत नव्हते. पाणवठ्यावर आम्हाला येऊ देत नव्हते. आमचं पाणी पिण्याचं ठिकाण वेगळं असायचं. ह्या गोष्टी जुन्या आहेत, सांगू नका म्हणतात. पण इतिहास विसरलो तर आपण इतिहास कसं काय घडवणार? आम्हाला पूर्वीची कल्पना झालीच पाहिजे की नाही. मी माझ्या सुनेला सांगते ना, मी अशाशे दिवस काढले. माझी सासू मला सांगते, मी अशाशे दिवस काढले. मग ती म्हणते, बरे होते तुमच्यावर आली वेळ, तुम्ही काढले, आम्हाला काय सांगत्या? आम्ही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संदर्भात बोलू शकू का? त्यांनी जर आम्हाला एवढा इतिहास घडून दिलेला आहे, तर आम्ही त्यांच्या प्रती बोलू शकतो का? आणि म्हणून एक तुम्हाला उदाहरण देते मी. ज्या पाणवठ्यावर आम्हाला पाणी पिऊ देत नव्हते, आम्हाला पाणी पिण्याचा अधिकार, अगदी आता हे आपलं गाव आहे, मी थोडी थोडी उदाहरणं देणार आहे, नंतर मी पुढे पुढे जाते. जर आम्हाला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, तर मी माझ्या घरी एक गोष्ट विचारली. मी इयत्ता 10वी पर्यंत, महिलांना सांगते, मी इयत्ता 10वी पर्यंत मला माहिती नव्हतं की मी कोणत्या धर्माची जातीची आहे ते. कारण मी खूप स्टँडर्ड जातीची होते. तुम्हाला मागे मी सांगितलंय मालुंजात, मी खूप स्टँडर्ड जातीची होते, नाही का? सांगू? हा. तर मग हे काय आम्हाला माहित नव्हतं. कारण बाप स्वच्छ कपडे, पांढरे कपडे घालायचे, घरामध्ये खाणं पिणं व्यवस्थित असायचं, कारण सगळं तिकडून यायचं वरून, नाही का? नाही का? तिकडून आल्यानंतर मग आम्हाला कपडे असायचे, बलगर असायचं, तेल असायचं, खायला घरी कमी नव्हतं. बापाने बायबल घ्यायचं, प्रार्थना करायची, दान यायचं, घरी व्यवस्थित खाय प्यायला असायचं. आणि आमची घरं अजूनही, मुक्तीफौज नावाची संस्था आहे, ती घरं अजूनही राजवाड्याच्या कडेला मोठा बंगला असायचा. म्हणजे आम्हाला झोपडी माहित नाही, पाचाचं माहित नाही, पत्रा माहित नाही, आम्हाला बंगलाच माहित होता. आणि मग 10वीला आम्ही साताऱ्यावरून आलो. माझं सातारला शिक्षण झालं, सातारला वडिलांची बदली होती. 10वी झाल्यानंतर आम्ही मोठ्या बहिणीचं लग्न करायला शेवगावला आलो. आणि शेवगावला आल्यानंतर त्या ठिकाणी माझ्या बहिणीचं लग्न होतं. गावाकडे लग्न करायचं म्हणून आम्ही गावाकडे आलो. गावाकडे आल्यानंतर मग आम्ही असंच शेतामध्ये गेलो, तेव्हा ते ना त्याला कोंबडा म्हणतात, पांढरे फुले येतात वरती, ते खूप पिकायचे आपल्या लोकांच्या वावरात. मशागतीला पैसा नसायचा, कुठून द्यायचे, नाही का? इनमिन त्या हाडोळे, त्या हाडोळीची मशागत करायला नाही. आता आपण बाप झालो, आपण खरेदी करतो जमिनी, नाही का? आता कोणाच्या जीवावर करतो हे तुम्ही समजलं पाहिजे. आणि मग त्या हाडोळे होते. मग आम्ही काय केलं, आम्ही आमचं कुटुंब चाललो, आम्ही दोघी, माझी बहीण पण माझ्यासारखी उंच, आम्ही दोघींनी चाललो असो. तर मग आम्ही पुढे चाललो, काही मागं पुढे असतील, अशी 2 माणसं कोणतरी असतील. ते काय म्हणे, दामो महाराजच्या पोरी म्हणे. काय म्हटले? त्या दामो महाराजच्या पोरी. मला काहीतरी खटकलं, काहीतरी वाटलं मला ते. मी घरी आले, माझ्या वडिलांना म्हटलं, पप्पा हे माणसं असे का बरं म्हटले आपल्याला, आपण कोण आहे? मग माझ्या बापाने मला सविस्तर सगळा इतिहास आपलं सांगितलं. म्हणजे आपण जे पहिले जीवन जगलो, ते जीवन जगण्यासाठी, आपल्याला सन्मान मिळण्यासाठी, चांगला कपडा लत्ता देण्यासाठी ते जे सरकार होतं, ती जी लोक होती, ब्रिटिशकालीन जी लोक, इंग्रज सरकार जे आपल्या भारत देशामध्ये होते, निदान त्यांनी आपला शेंबूड तरी पुसला. पण ह्या भारतीय लोकांनी इतका छळ आणि इतका त्रास आपल्याला दिला, तर आपल्याला माणूस म्हणून जगूच देत नव्हते. आम्हाला माणसाचा जगण्याचा अधिकारच नव्हता.
इतकी वाईट परिस्थिती होती. या वाईट परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 1891 साली जन्म झाला आणि तुमचं आमचं जीवन उजळलं. तुमच्या आमच्या जीवनामधला अंधार गेला आणि प्रकाश आला आणि या प्रकाशामध्ये आम्ही आज न्हात आहोत. याचा सगळा अधिकार श्रेय आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. आई बापांनी फक्त आम्हाला जन्म दिला, परंतु खरा जगण्याचा अधिकार आमच्या बापांनी आम्हाला दिला. हे आपल्याला लक्षात असलं पाहिजे. आपण खूप मागे येत अजून. बौद्ध धम्म हा खूप पुढे आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारत देशामध्ये जगत असताना या शासनाला, या सरकारला याचना करत होते, विनंती करत होते, आम्हाला जगू द्या. आम्ही तुमच्यासारखी माणसं आहे. आम्ही तुमच्या सारख्याच आईच्या योनीतून जन्म घेतलेला आहे. आम्हाला काही 3 शिंग आहेत का 3 पाय आहेत? आम्हाला तुमच्यासारखे 2 पाय आहेत. परंतु आम्हाला जगू देत नव्हते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विनंती करत होते. महात्मा गांधी असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, त्यांना सांगत होते, पण कुणी आमचा स्वीकार करत नव्हते. ते तर खूप लांब. पण आमचा खेड्यात राहणारा माणूस, त्याच्या अंगावर साधे कपडे सुद्धा नव्हते व्यवस्थित, तर भाकर तर मागत होती. असं आयुष्य जगत असताना आम्हाला बाबासाहेबांनी साहेब बनवलं. आम्हाला आज लोक साहेब म्हणतात. आम्ही 4 चाकीमध्ये हिंडतो. आमची पहिली जी नाव होती दगड्या दोंड्या, ती आज अशोक झाली, नाही का? आज सम्राट झाला. जे आमच्या महिलेचं नाव होतं, कोणासन कचराबाई असन, कोणाशी नाव होती आमची, आमच्या नावामध्ये बदल झाला. विशाखा आली, आम्रपाली आली, पंचशीला आली. हा बदल कशाचा आहे? आमचे शेणाचे हात पेनाला लागले. कोणामुळे लागले? आमचे शेणाचे हात होते, पण ते आज आमच्या पेनाकडे आहेत. ही कोणाची किमया आहे? आम्हाला कुणी दिलं नाही, आमसाठी कुणी अवतरलं नाही, आम्हाला कुणी म्हटलं नाही की हे माणसा तू माणूस आहे, तू माणसारखा जग. हे जगण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी आंबेडकर यांनी सांगितलं की तुला जर या समाजाचा उद्धार करायचा असेल तर तुला शिक्षण घ्यावं लागेल. आणि शिक्षण घेणं म्हणजे सोपं आहे का? त्या काळामधलं शिक्षण, त्या काळामधल्या डिग्र्या, अजून तितके शिक्षण कुणी घेतलं नाही. असं शिक्षण आपल्या बापांनी घेतलं आणि ते घेत असताना आपला परिवार यापासून ते लांब राहिले. रमाईने दुःख उपसलं, रमाईने शेण गोळा केलं, गौऱ्या थापल्या आणि आपल्या नवऱ्याच्या संसाराला हातभार लावला. परंतु आपल्या नवऱ्याला संसारात गुडफुटून ठेवलं नाही. कारण ज्यावेळेस रमाईला करून आणलं त्यावेळेस रामजी सपकाळांनी सांगितलं होतं की रमा, तुम्हा दोघांना कावळ्या चिमणीचा परपंच करायचा नाही, तर तुम्हा दोघांना 9 कोटी जनतेचा परपंच करून त्यांचं तुम्हाला आईबाप बनायचं आहे. म्हणून आम्ही आजही म्हणतो माझी आई रमाई आणि माझा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. उगीच म्हणतो का? खोट आहे का याच्यामध्ये? खोट आहे काही? आणि मग जर मला गोष्ट सांगायची, मला कथा सांगायची, कथा सांगणं, गोष्ट सांगणं, एक राजा होता, एक राणी होती, राजाला 2 राण्या होत्या, एक आवडती होती, एक नावडती होती, ते लय सोपं आहे. तिथं काहीच अवघड नाही. पण हे वास्तव्य आहे आणि हे वास्तव्य आपण जर ऐकलं आणि आपण आचरणात आणलं तर खऱ्या अर्थाने अशी प्रगती होती. आणि हे सगळं श्रेय आम्हाला हे बोलण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुनबाई माता मीराताई आंबेडकर यांनी हा अधिकार दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या सुनबाई. आणि मग भारत देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विनंती करत होते, आम्हाला जगू द्या तुमच्यासारखं, आम्हाला शिक्षण घेऊ द्या तुमच्यासारखं. परंतु ही भारत देश ऐकत नव्हता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह करतात. त्या ठिकाणची परिस्थिती आपल्या सगळ्याला माहिती आहे, काय अवस्था झाली. आम्हाला मंदिरात येऊ द्या, आम्हाला देवाचं दर्शन घेऊ द्या, देव आमचा पण आहे. म्हणतात ना ही सगळी देवाची लेकरं आहोत, मग आम्ही पण ती देवाचीच लेकरं आहोत. पण आम्हाला देव दर्शन देत नाही, आम्हाला देव मंदिरात येऊ देत नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक या ठिकाणी काराम मंदिर सत्याग्रह केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचं 14 तळ्याचं पाणी प्राशन केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काराम मंदिरचा सत्याग्रह केला. त्यावेळेस सांगितलं महाडच्या तळ्याचं पाणी पिल्यानंतर आपण काय शुद्ध होणार नाही, तर तो आमचा अधिकार आहे. म्हणून आम्ही ह्या तळ्याची निवड केली. आमचा हक्क आहे म्हणून आम्ही ह्या तळ्यातल्या पाण्याचं पाणी पिण्याची निवड केली. काराम मंदिर सत्याग्रह का केला? देवाने आम्हाला दर्शन दिलं नाही म्हणून आम्ही मरणार नाही,
पण तो देखील आमचा अधिकार आहे माणूस म्हणून आम्हाला मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेऊ द्यात, यासाठी त्यांनी विनंती केली आणि म्हणून सत्याग्रह केला. एवढं सगळं होऊन सुद्धा या समाज व्यवस्थेने आम्हाला स्वीकारलं नाही, या समाज व्यवस्थेने आम्हाला नाकारलंच. आणि शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935 एवढा मुक्कामी घोषणा केली की ज्या जातीत मी जन्मास आलो ते माझ्या हातामध्ये नव्हतं, परंतु मरण माझ्या हातामध्ये आहे. आणि 21 वर्ष हिंदू, मुस्लिम, रामायण, महाभारत, बायबल, कुराण याचा त्यांनी अभ्यास केला. आणि शेवटी 14 ऑक्टोबर 1956 पर्यंत माणसाचं कल्याण कशामध्ये आहे हे त्यांना कुठेच सापडलं नाही. आणि शेवटी मग 14 ऑक्टोबर 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. आम्ही 56चे बौद्ध आहोत, आम्ही 56चे बौद्ध आहोत. त्यावेळेस या भारत देशामध्ये 22 प्रतिज्ञा दिल्या. किती प्रतिज्ञा दिल्या? 22. एकटा माणूस, एकटा महापुरुष देशाला घाबरला नाही. प्रथेला घाबरला, ज्या काही लावलेल्या जुनी परंपरा रूढी होते त्याला घाबरले नाही, घाबरले. आणि जे वास्तव्य आहे ते वास्तव्य सांगून भगवान बुद्धांचा समतेच्या, न्यायाच्या, बंधुत्वाच्या आधारावर असलेला बौद्ध धर्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारला, अंगीकारला आणि तो आम्हाला दिला. आम्हाला 5 शीलं दिली. आम्ही आज 56 नंतर 26 पर्यंत आलेलो आहोत. आम्हाला अजून 5 शीलं माहिती नाही सांगू शकत. आणि मग मला सांगितलं, मी माझं परिवर्तन केलं. बंतीजी आले, बंतीजी घरात जेवले नाही. त्या बंतीजींनी माझ्या घरामध्ये फोटो बघितला, त्यांना खूप वाईट वाटलं. कारण तुमच्या घरामध्ये जसं आहे तसंच माझ्या घरामध्ये होतं. पुढच्या भिंतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान बुद्ध, कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये नारळ, लिंबू, देवारा असं आहे ना. आता गॅसच्या पलीकडच्या कोपऱ्यामध्ये आहे ना, आहे, बदललं नाही. एवढंच माझं असं होतं, मी नोकरीला होते, मग थोडासा अधिकार होता बोलण्याचा. भाऊ तुझा आहे ना भगवान बुद्ध बाबासाहेब, तुला राहू दे, माझा मला राहू दे, तू त्याची याचना उपासना कर, मी याची करते. अशी 2 मुलं होईपर्यंत वयाच्या 30व्या वर्षापर्यंत हे चाललं. आणि मग हीच भारतीय बौद्ध महासभा दारात आली आणि भारतीय बौद्ध महासभेने उपासिकेचं शिबिर लावलं. आणि कसं बस रडत कडत मी त्या उपासिका शिबिराला बसले. आणि त्या ठिकाणी मग मला खऱ्या अर्थाने भगवान बुद्ध नाही समजले, माझा बाप समजला. बापाने काय सांगितलं, बापाने काय केलं आणि आपण काय करतो आहोत हे जेव्हा समजलं, तेव्हा मी माझं नामांतर धर्मांतर केलं. आणि केंद्रीय शिक्षिकेसाठी मी मुंबईला गेले. तेव्हा माझा छोटा मुलगा 4थीला होता आणि मोठा मुलगा 6वीला होता. माझा नवरा आणि माझा मुलगा चैत्यभूमीच्या बाहेर बसले आणि मी 10 दिवस केंद्रीय शिक्षकाचं शिबिर घेतलं. इकडे पण आहे ती कंट्री जी चालली इथे, परंतु मी त्यांना मानते. जे आपण त्यांना बोलतो ना, जे ख्रिश्चन आहे, जे हिंदू आहे, जे मुस्लिम आहेत, ते काय करतात, ते त्यांच्या विचारावर, त्यांच्या भक्तीवर, त्यांच्या उपासनेवर ठाम असतात. आम्ही मात्र ना घर के, ना घाट के, ना इधर के, ना उधर के, जिधर मिले उधर. आहे की नाही अशीच परिस्थिती. काय प्रवचन करायचं, काय संदेश द्यायचा? आम्ही जर बदललोच नाही, आम्ही जर परिवर्तन केलंच